हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. कसे आहात? मजेत ना? मला तुम्हाला एक सांगायचं आहे. काल एक प्रसंग झाला. काल मी माझ्या मित्राला एका भेटलो. ओके. तर तो थोडा नर्वस दिसत होता. मी विचारलं, अरे काय झालं? तर तो बोलला की अरे मला हा व्यक्ती असं बोलला, थोडं वाईट बोलला, आणि त्यामुळं तो दिवसभर थोडा टेन्शनमध्ये होता. तर त्याला बोललो, यार त्या समोरच्या व्यक्तीनं तुला त्रास देण्यासाठी किती वेळ वाया घातला? 1-2-3 सेकंद. आणि त्यावरती तू सकाळपासून त्यावरती विचार करतोस आणि टेन्शन घेतो आहेस. म्हणजे तू तुझा पूर्ण दिवस त्यात घालवतोस आणि त्या व्यक्तीने किती 2-3 सेकंद घातले आणि निघून गेला. त्याला म्हणलं, अरे कसं आहे माहिती आहे का, म्हणलं की देवानं जसं वेगवेगळ्या प्रकारची फळं बनवलेत, त्याला चव आहे वेगवेगळ्या प्रकारची. काही गोड असतात, काही आंबट असतात, काही तुरट असतात, काही पांचट असतात. ओके. त्याचप्रमाणे प्राण्यामध्ये पण काही गुणधर्म घातलेत. जसं काही मायाळू असतात. ओके. काही दिवके शिंग मारणारे प्राणी असतात, काही हिंस्र प्राणी असतात. तसंच माणसामध्ये पण असतं. ते फक्त ते वरतून दिसत नाही, पण ते इंटरनली असतं तो गुणधर्म. मग ते तुम्हाला जे त्रास देणारे व्यक्ती असतात, तर ते त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टसुद्धा म्हणू शकतो. कारण तुम्ही त्यांच्यासोबत किती चांगलं राहिला, काही जरी केलं, ते तुम्हाला त्रास देणारच. आणि तुम्हाला वाटत असेल की की मी सगळ्यांसोबत चांगलं वागतो, त्यामुळे सगळे तुमच्यासोबत चांगलं वागताल. हा गैरसमज काढून टाका. कारण तुमचं चांगलं राहणं, चांगलं बोलणं सर्वांशी, किंवा चांगलं दिसणं हे सगळ्यांनाच आवडेल असं नाही आहे. कारण सगळ्यांना त्या गोष्टी भेटत नाहीत. मग ते काय करणार? ते तुमच्यावर जळणार, काहीतरी टॉन्टिंग करणार, आहे का नाही? आणि त्यावरती असं टेन्शन घ्यायचं नाही. कारण वेगवेगळ्या प्रकारची लोकं, वेगळी त्यांची विचारश्रेणी, ते तुम्हाला त्रास देणारच. त्यामुळं त्याच्यावर जास्त वेळ न घालवता, कारण 2-3 सेकंद तुम्हाला तो काहीतरी बोलल, नंतर ते निघून जाईल, त्यावर तुम्ही दिवसभर विचार करणार, हे चुकीचं आहे. कारण तो 2 मिनटं 2 सेकंद घालवतो त्या गोष्टीवर आणि तुम्ही त्याच्यावर तुमचा दिवस घालवता, हे मला पटत नाही. त्यामुळं देवाने जे वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुमच्या अवतीभोवती बनवलेत, त्यांना ओळखायला शिका. कोणी चांगलं बोललं तरी खुश राहा, कोणी नाही बोललं तरी खुश राहा. कारण त्यांच्यात काही फरक पडणार नाही. उगाच तुम्ही विचार करत बसताल तर तुमची तब्येत खराब होईल. हाच मला मेसेज सर्वांना द्यावासा वाटला, त्यामुळं मी रेकॉर्डिंग करत आहे, सगळ्यांना सांगत आहे. बघा, पटलं तर आत्मसात करा, नाही तर सोडून द्या, आहे का नाही? कारण मी म्हणल्याप्रमाणे मला पण वागावं लागेल ना. आता मी मॅसेज पोस्ट करेल, प्रत्येकाला आवडेल नाही आवडेल माहिती नाही. काही कमेंट करताल, काही चांगल्या कमेंट येताल, काही वाईट कमेंट येताल. हा वेगळा भाग झाला. चांगल्या आल्या खुश राहायचं, वाईट आल्या आणखीन खुश राहायचं, कारण त्याला पर्याय नाही. ओके, बाय. काळजी घ्या सर्व. हॅव अ नाईस डे.